ही महाराष्ट्रामध्ये पहिली परंपरा आहे की एवढ्या मोठ्या काट्या फर्स्ट टाइम रावे गावामध्ये होतात। जिवंत चिंबोरी, गाभोलीची चिंबोरी। तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल ओरण करंजेकरवरती। तर आलोय मी पेण तालुक्याच्या रावे गावामध्ये। रावे गावामध्ये रायबा देवी आहे, त्यांचीच आज जत्रा आहे। आपल्यासोबत विजय पाटील आहेत, इकडचे ग्रामस्थ आहेत। तर विजय पाटील काय सांगणार आपल्या जत्रेबद्दल? सर्वप्रथम मी आपल्याला आमच्या रायबा देवीची यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो। आमचं गाव पेण तालुक्यात वसलेलं आहे, पाताळगंगेच्या किनारी। यात्रेला म्हणजे आमच्या गावात एकूण 6 आळ्या आहेत। प्रत्येक 2 आळ्यांची 1 काठी अशी मानाचे 3 काठ्या देवीजवळ उभ्या केल्या जातात। इतर गावात आता यात्रा भरतात, परंतु जे देवकाठ्यांची परंपरा आहे ती लोप पावत चाललेली आहे। आपण प्रत्यक्ष बघा आणि तो थरार अनुभवा। प्रत्येक आळी आपली काठी घेऊन येतो, मानाची काठी घेऊन येतो आणि देवीच्या चरणी म्हणजे देवीच्या जत्रेमध्ये उभी करत असतात ना। तर ती आज काठी उभी करायची परंपरा आपल्या या रावे गावामध्ये बघायला भेटणार आहे। तर सर्वप्रथम आपण जाऊया, रायबा देवी आहे आपल्या गावातली, रावे गावातली, त्यांच्या आधी दर्शन घेऊया। चालेल, धन्यवाद सर। तर मंडळी, आईचे दर्शन घेऊन आता आलोय यात्रेमध्ये, जिथे आपल्या विजय पाटीलनी जसं सांगितलं काट्या उभ्या करायची परंपरा आहे। आणि इथे बघताय रिगिंग म्हणजे जी काठी उभी करायसाठी जी रस्त्या वगैरे बांधायचा जो काम आहे तो चालू आहे आणि पूर्ण गाव इकडे धमाल मस्ती मज्जा करताना दिसतंय। आपल्यासोबत गणेश पाटील आहे। गणेश पाटील, काट्या उभ्या करायची जी परंपरा आहे आपल्या गावची, त्या परंपरेबद्दल काय सांगणार? आमची गावची अशी परंपरा आहे की सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही काठी उभारतो आम्ही। आणि हे काट्यानं जवळजवळ माझा जन्म पण नसेल, माझी 4थी पिढी आहे। म्हणजे 4थी पिढी म्हणजे 100 वर्ष आधीची ही परंपरा आहे ना। आणि ते आपले बाबा वगैरे करायचे, ते आपण परंपरा आपण फॉलो करत आलोय। मेन परंपरा ही आमची आहे। कोळी पोशाखामध्ये येत आहे ना यात्रेला। यात्रेची शोभा आम्ही ही वाढवतो। म्हणजे जेवढे आपण ग्रामस्थ बघताय इकडे जास्त कोळी पोशाखामध्ये आहेत ना। बरोबर। आणि आपला जो गाव आहे रावे गाव, त्याचा व्यवसाय काय आहे गावाचा? म्हणजे रेतीचा, होडी रेती व्यवसाय। अच्छा, रेतीचा धंदा आहे ना। चालेल, धन्यवाद साहेब माहिती द्यायला। रायबा देवीची पालखी निघाली रावे गावाला, रायबा देवीची पालखी निघाली रावे गावाला। देव माझे मसोबा तुझं ठिकाण रावे गावाला, देव माझे मसोबा तुझं ठिकाण रावे गावाला, देव माझे मसोबा तुझं ठिकाण रावे गावाला, देव माझे मसोबा तुझं ठिकाण रावे गावाला। देव माझे मसोबा पावन वसाला, देव माझे मसोबा पावन वसाला, देव माझे मसोबा। तर मंडळी, मंदिरापाशी 2 काट्या तुम्ही बघितल्या, पण आता जी ताकपाडा आलीची जी काठी आहे ती आता इकडनं घेऊन चाललेत। लाल काठी याला म्हणतात, देव माझा मसोबा। आता सर्व काट्या आल्या मंदिरापाशी का कशा काट्या उभ्या करतात आपले राव्या गावचे ग्रामस्थ मंडळ, बघूया कसे करतात। तिच्या कृपेची सावली राहो रावे गावावर, मिठाई उरवाला काठीवर जमलीन लोक ही गावांची, मिठाई उरवाला काठीवर जमलीन लोक ही गावांची, पोर नाचतान पालखीला या रावे गावांची। तर मंडळी, या बाजूला आपल्याला गावचे उपसरपंच भेटलेत, ॲडव्होकेट रोशन पाटील। काय सांगणार या परंपरेबद्दल? माझ्या जन्माच्या आधीपासूनची परंपरा आहे। 3 काट्या असतात आमच्या, एक मसोबाची, एक खंडोबाची आणि एक रामाची। जवळ 200 ते 250 फूट काटे असतात। आमची जी यात्रा आहे आम्ही वर्षभर वाट बघतो आणि अतिशय जल्लोष आणि उत्साह असतो सगळ्यांमध्ये। तुम्ही बघू शकता 3-4 हजार पब्लिक इथे जमलेली आहे। बघा तुम्ही, बाहेरची पब्लिक देखील आलेली आहे बघायला पेण तालुक्यातली। अशी 100 वर्षाची परंपरा आहे। काठी ही आमची मानाची काठी आहे, याच्यामध्ये काही कॉम्पिटिशन नसतो, एक मान असतो की कोणाची उंच होणार, हा एक इथे क्षण असतो बघण्यासारखा, म्हणून ही लोक जमलेले आहेत। ही जी आपण काठी उठवणार ती म्हणजे माणसं उठवणार का रस्सीच्या साहाय्याने वळवणार? माणसंच उठवणार, पण ते रस्सीच्या द्वारे ते खेचणार। खेचण्यासाठी 100-150 लोक पलीकडे उभे आहेत। जेव्हा इकडनं इशारा येतो की आता उंच करायची आहे काठी, तेव्हा ते उभारतात। तर मंडळी, आपल्यासोबत पांडुरंग पाटील आहेत, जे गावचे सदस्य आहेत। 3 काट्या आलेल्या आहेत। तर आता कसा याच्या पुढे काय होणार आहे? याच्या पुढे पहिली मसोबाची काठी उभी राहील, दुसरी खंडोबाची उभी राहील आणि तिसरी रामाची उभी राहील। ही महिमा अख्ख्या जगात पहिलीच महिमा अशी आहे की कुठेही महिमा अशी भेटणार नाही बघा तुम्हाला।
म्हणजे आपण प्रत्येक पालखीमध्ये जातो, जत्रेमध्ये जातो तेव्हा सोंग वगैरे असे प्रथा बघायला भेटते. राव्या गावामध्ये आलोय आणि काठी उभी करायची काहीतरी नवीन प्रथा बघायला भेटते. तर ही प्रथा जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या रावे ग्रामस्थ मंडळांसाठी नक्की लाईक करा. धन्यवाद. भले काट्या इथे 3 आहेत आमच्या, पण भावना मात्र एकच आहे की आमच्या तिन्ही काट्या उभ्या राहिल्या पाहिजेत. आणि हा उत्सव पाहण्यासाठी जी गावगावची लोक येतात त्यांनी जाताना आनंद घेऊन जावा की बाबा एवढा मोठा रावे गाव असून सुद्धा कोणत्याही प्रकारचं गालबोट न लावता ह्या काठ्यांचा आनंद लुटत असतात आणि सर्वांना देत असतात. तर मंडळी म्हसोबाची नाही तर मंडळी आता म्हसोबाची काठी जी आहे ती उचलायला सुरुवात केलेली आहे. आणि बघताय कसे सर्व जे आपले गावकरी आहेत ते सर्व हात लावताना, आणि काठी बघा कुठे गेली. बापरे. म्हसोबाची, खंडोबाची आणि रामाची ना तिन्ही काट्या बघताय तुम्ही आता लावलेल्या आहे. तर हीच म्हणजे या गावाची आगळी वेगळी परंपरा तुम्हाला बघायला भेटते इथे. बोला रायबा देवी माते की. माझे देवीचं मंदिर तिच्या कृपेची सावली राहो रावे गावावर मिठाई उरवाला काठीवर जमलीन लोक ही गावांची मिठाई उरवाला काठीवर जमलीन लोक ही गावांची पोर नाचतान पालखीला या रावे गावाची. ही परंपरा आणि ह्या काट्या या महाराष्ट्रामध्ये कुठेही होऊ शकत नाही. ही महाराष्ट्रामध्ये पहिली परंपरा आहे की एवढ्या मोठ्या काट्या फर्स्ट टाइम या ठिकाणीच होतात आणि या रावे गावामध्ये होतात. आणि त्याचा आम्हाला पेन तालुक्यामध्ये सार्थ अभिमान आहे की या ठिकाणी एवढ्या मोठ्या काट्या उभारल्या जातात. धन्यवाद. धन्यवाद. चांगली माहिती द्यावी. मचव्याचा धंदा आमचं होतं, त्याच्यावर आम्ही यायचो आणि मचव्याचीच लाकडं आणायची आणि उभी करायची. म्हणजे तुम्ही मच्छीमध्ये काम करायचं, मच्छीमारीला जायचं आणि तेव्हा काठी घेऊन यायचं आणि इथे उभी करायचं. आपल्या इथं ज्या काट्या आहेत म्हसोबा, खंडोबा आणि श्रीरामाची, त्या म्हणजे कशा काय तयार झाल्या ते ग्रुप? आता ही ढोणपर आली आणि टाका जाली ही एक होती. तिची यात्रा साईमध्ये होती पहिली. साईमध्ये झाला म्हणून आमच्या वडिलांच्या डोकरी गावात आणली. ओके ओके. आणि मग ती परंपरा चालू केली आम्ही. अच्छा अच्छा. म्हणजे पहिली यात्रा साईमध्ये व्हायची, साई गावामध्ये, आणि तिकडनं आता आपल्या इकडे आली ना. साईला पण आहे, पण आमच्या गावात आम्ही पारंपरिक ठेवू. चालेल चालेल. धन्यवाद चांगली माहिती देण्यासाठी. थँक्यू. तर मंडळी आता मंदिरापाशी काठ्या वगैरे उभ्या करून आता आलोय आपण महेश म्हात्रे यांच्या घरी. आपल्याला जेवणाची काहीतरी सोय केलेली आहे महेश म्हात्रेंनी. तर महेश म्हात्रे काय बनवलंय आज जेवणामध्ये? चिंबोरीचं कालवण केलेलं आहे. चालेल चालेल. धन्यवाद जेवायला बोलवण्यासाठी. आता जाऊया मनोज साहेबांच्या घरी आणि काय भेटते चिंबोऱ्यामध्ये ते बघूया. आणि आलोय आणि इकडे बघताय तुम्ही जेवणाला सुरुवात केलेली आहे. काय नाव साहेब तुमचं? मोहसिन मोगल. मोहसिन साहेब आहेत. कशी लागतात चिंबोरी? एक नंबर. मस्त. हां काय बोलतं? गाबोलीची चिंबोरी, कवटा भरली चिंबोरी दिसतात गिरीशला भेटली. तुमचं नाव काय साहेब? निवृत्ती पाटील आहे तिथे. आजचा दिवस आपल्या जत्रेचा दिवस. सर्व म्हणजे आपल्याकडे पाहुणी मंडळी येतात त्यांना तुमच्या गावातर्फे मान दिला जातो ना, म्हणजे घरी घरी जेवायला बोलवते. तर चिंबोरीचा आज मेजवानी होणार आहे आणि आपल्या मित्राचा उपास आहे मला वाटतं. उपास आहे साहेब तुमचा? हां पालखीचा उपास आहे मला वाटतं. आणि या बाजूला पूजाताई आहेत जिने चिंबोरी आणलेत. जिवंत चिंबोरी म्हणजे कुर्ली आहे ना, भरलेली कुर्ली दिसते तुम्हाला. ती कुठनं आणता तुम्ही चिंबोरी? दादर खाडी. अच्छा दादर खाडीमधनं. म्हणजे डोलीची चिंबोरी आहेत ना. आणि डोलीची चिंबोरी म्हटलं तर नेहमी भरलेलीच असतात. जसं गिरीशने सांगितलं गाबोली भरलेली, कवटा भरली चिंबोरी भेटलीत त्याला. चालेल धन्यवाद. तर आज इकडे आलो आपण आणि काठ्या उभ्या करताना तर बघायला भेटलेच, आणि आज आपल्याला नगरसेवक साहेबांसोबत पण जेवायची संधी भेटली, त्याबद्दल धन्यवाद. फुलगाव रावे आणि पेनचे नगरसेवक आहेत. चालेल धन्यवाद. रायबा देवीची पालखी निघाली रावे गावाला. देव माझे मसोबा
तुझं ठिकाण रावे गावाला देव माझे म्हसोबा तुझं चला मग महेश साहेब, मजा आली जेवायला. आणि ताई छान होता हा कालवण, खूप खूप छान. आणि चिंबोऱ्या पण भरलेल्या होत्या एकदम. मजा आली इकडे येऊन. म्हणजे काट्या तर बघायला भेटल्यात आणि सोबत स्वादिष्ट जेवणही आम्हाला करायला भेटलं, त्याबद्दल धन्यवाद. चला भेटूया, चालेल, चला बाय. तर मंडळी, आज आलो होतो आपण पेन तालुक्यातील रावे गावामध्ये रायबादेवी आईच्या जत्रेला आणि मजा आली आणि नवीन काहीतरी परंपरा बघायला भेटली. फुल एन्जॉय केला. तर धन्यवाद गिरीश आपल्याला बोलवण्यासाठी. ही जी कल्पना आपल्याला सुचवली ती गिरीशने. व्हिडिओमधली परंपरा आवडली असेल तर गिरीशसाठी पण लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आवडला इथपर्यंत बघितला आहे तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला. देव माझे म्हसोबा पावन वसाला 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 देव माझे म्हसोबा तुझं